नमस्कार, आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र। पाचोरा येथील स्वर्गवासी राजीव गांधी टाउन हॉल येथे आदिवासी भिल्ल समाजाची राज्यव्यापी बैठक संपन्न झाली। या बैठकीत एकलव्य आदिवासी संघटनेच्या संस्थापक अध्यक्षपदी सुधाकर भाऊ वाघ यांची समाज बांधवांनी एकमुखाने एकमताने निवड केली। या प्रसंगी गणेश वाघ, सुरेश मोरे, भगवान सोनवणे, संजय वाघ, रमेश पवार, रोहिदास जाधव, विलास मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो। महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। क्रांतीवीर तंटे तात्यांचा जय हो। भगवान एकलव्यांचा जय हो। आवाज दो हम एक है। आवाज दो हम एक। आज रोजी आपल्या पाचोरा शहरात एकलव्य आदिवासी संघटनेच्या संस्थापक प्रदेश अध्यक्षपदी आदिवासी भिल्ल समाजाच्या सर्वांमध्ये या ठिकाणी माझी निवड करण्यात आलेली आहे। मी सर्व समाज बांधवांचे मनपूर्वक आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये एकलव्य आदिवासी संघटनेच्या या बॅनरखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यातल्या आदिवासी समाजासोबत घेऊन येणाऱ्या काळामधले हा लढा हा इथल्या भांडवलदारांच्या विरोधातला, इथल्या शोषित वंचित पीडित आदिवासी दलित सर्व समाजासाठी हा लढा आम्ही उभा केलेला आहे गेल्या 20 वर्षापासून। परंतु या ठिकाणी 20 वर्षापासून लढा उभा केला आणि या लढ्याला आता कुठे यश येताना दिसत आहेत। त्या धर्तीवर याच्या पुढे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हा लढा यशस्वी करण्यासाठी या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी समाजाने बुलंद असा आवाज या ठिकाणी दिलेला आहे आणि राज्यातल्या तमाम आदिवासी समाज इथल्या भांडवलदारांच्या विरोधात, इथल्या हुकुमशाही जुलमी राज्यकर्त्यांच्या विरोधात आम्ही एकत्र आलेलो आहेत आणि आमचा जो आदिवासी भिल्ल समाज आहे हा सर्व गोष्टींपासून दुरावलेला समाज आहे। हा सामाजिक, आर्थिक, राजकीय या सर्व आघाडीवर मागासलेला समाज आहे। याच्या समाजाची विकासची कास कोणीही आतापर्यंत धरलेली नाही। येणाऱ्या काळामध्ये एकलव्य आदिवासी संघटनेच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण आदिवासी या समाजाचं आव्हान करतो की त्यांनी या लाल झेंड्याखाली या ज्याला आपण क्रांतीचं निशाण म्हणतो, ज्या रशियन राज्यक्रांतीमध्ये ज्या लोकांनी क्रांती केली त्यांचं धोरणाचा विचार करून येणाऱ्या काळामध्ये तीच लढाई आम्ही सुद्धा सर्व संघटनेचे पदाधिकारी लढणार आहोत आणि या लढ्यामध्ये संपूर्ण आदिवासीने हिरिरीने सहभाग घ्यावा एवढं आपल्या माध्यमातून आव्हान करतो आणि माझी एकमुखाने जी प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड केली त्याबद्दलही सर्व समाज बांधवांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि आपलं सर्व पत्रकार बांधव, मीडिया, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया यांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो।